शिवशक्ती कला वाणिज्य महाविद्यालय बाबळगाव जिल्हा यवतमाळच्या वतीने शैक्षणिक सत्र 2020-21 मध्ये सामाजिक न्याय आणि राष्ट्रीय एकात्मता या प्रमाणपत्र अभ्यासक्रमामध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं युट्यूबच्या माध्यमातून जुडलेल्या सर्व व्ह्युअर्सचं, फेसबुकच्या माध्यमातून जुडलेल्या सर्व व्ह्युअर्सचं, अभ्यासकांचं आणि समीक्षकांचं प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत सरकार, माझ्या महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर प्रतिभा काळवे मॅडम आणि माझे सहकारी डॉक्टर दीपक कुटुरवार सर यांच्या वतीने मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपल्या सर्वांना राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक न्याय या विषयाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या पैलूंची माहिती व्हावी, त्यावर चिंतन व्हावं, त्यावरती समाज मन निर्माण व्हावं या उद्देशाने हे प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केलेला आहे. आपण या युट्यूबच्या माध्यमातून जर पहिल्यांदा जोडले असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, आवडलं तर लाईक करा आणि हा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत नेण्याच्यासाठी हे शेअर करा. बंधूंनो, आज आपल्याशी संवाद साधण्यासाठी आले आहेत डॉक्टर दीपक उलेमाले सर. डॉक्टर दीपक उलेमाले सर हे गेल्या 12 वर्षापासून दिग्रस येथील श्रीमती सविताबाई उत्तमराव देशमुख महाविद्यालय दिग्रस येथे इंग्रजी या विषयाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून ते कार्य करत आहेत. त्यांनी आतापर्यंत 12 शोध निबंध आणि पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यांचा PhDचा विषय तो होता महात्मा फुले कॉन्ट्रीब्युशन टू द सबऑर्डर स्टडीज. हा प्रबंध त्यांनी अमरावती संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाला सादर केला आणि त्याबद्दल त्यांना 2018 मध्ये PhD या पदवीने सन्मानित करण्यात आलेला आहे. आजचा त्यांचा जो विषय आहे तो विषय आहे द रोल ऑफ टीचर्स इन नॅशनल इंटिग्रिटी. तर मी डॉक्टर दीपक उलेमाले सरांचं या महाविद्यालयाचा एक सहाय्यक म्हणून मनापासून स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना त्यांनी मार्गदर्शन करावं असं मी त्यांना नम्र विनंती करतो. डॉक्टर दीपक उलेमाले. शिवशक्ती कला आणि वाणिज्य महाविद्यालय बाबुळगाव चे प्राचार्य प्रतिभा काळवे मॅम, इतिहास विभाग प्रमुख आदरणीय सरदार सर, राज्यशास्त्र विभाग प्रमुख आदरणीय प्राध्यापक संदीपजी कोटरुवार सर, या प्रमाणपत्रासाठी उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी मित्र, आपण या ठिकाणी आज राष्ट्रीय एकात्मतेमध्ये शिक्षकांची काय भूमिका असावी या विषयावर आपण आपले विचार या ठिकाणी व्यक्त करणार आहोत. शिक्षकाची भूमिका ही फार महत्वाची असते आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने ती अत्यंतच महत्वाची आहे. सुरुवातीला आपण राष्ट्रीय एकात्मता हा जो शब्द आहे इंग्रजी मधून जो आलेला आहे इंटिग्रिटी, आणि ही इंटिग्रिटी हा जो शब्द आहे एकात्मता हा मुळात नाऊन आहे आणि त्याच्यामध्ये जो गर्भित अर्थ आहे तो आहे की क्वालिटी ऑफ बीइंग ऑनेस्ट आणि स्ट्रॉंग मॉरल प्रिन्सिपल्स याचं त्याच्या या एकात्मतेमध्ये या दोन गुणांचा समावेश होतो. म्हणजे प्रामाणिकपणाचा एक गुण आणि त्याला जोडून नैतिकता की ज्याला म्हणतो स्ट्रॉंग मॉरल प्रिन्सिपल्स त्याच्या जीवनामध्ये व्यक्तीच्या असले पाहिजे, की नैतिकतेचं भान आणि प्रबळ अशी नैतिक आत्मविश्वास या दोन गुणांचा अंतर्भाव या एकात्मतेमध्ये होतो.
आता राष्ट्रीय एकात्मता म्हणजे काय? तर एखाद्या राष्ट्रातील व्यक्तींची ती ओळख असते की जरी ते अनेक जातीचे लोक त्या राष्ट्रामध्ये राहत असतील, वेगवेगळ्या भाषा बोलणारे ते लोक असतील, परंतु त्याची अडचण तिथल्या लोकांना येत नाही. कोणत्या जरी जातीचा असला किंवा कोणत्या तरी धर्माचा असला आणि कोणती दुसरी एखादी भाषा बोलत असला, वेगळ्या प्रांताचा असला, तरी आपण त्या एकात्मतेच्या धाग्याने एक राष्ट्र म्हणून समोर जाऊ शकतो. आता या सर्व गोष्टींचा अंतर्भाव आपल्या शिक्षकांच्या माध्यमातून आपल्यामध्ये होत असतो. आता प्रत्येक नागरिकांची अशी एक जबाबदारी आहे की राष्ट्राला कमकुवत बनवणारे जे घटक आहेत त्यांना आपण ओळखलं पाहिजे आणि आपण एकजुटीने त्या कमकुवत करणाऱ्या घटकांचा मुकाबला केला पाहिजे. एकजूट दाखवली पाहिजे. जेव्हा जेव्हा देश संकटात असतो, मग तो बाहेरील संकट असतील किंवा अंतर्गत संकट असतील, त्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी एकात्मता ही गोष्ट फार महत्वाची आहे. जर आपण एकात्म नसलो, एक झालं नाही, तर राष्ट्राला परत कोणी सुद्धा गुलाम बनवू शकेल. काळाच्या ओघात आपल्या देशासमोर आता देश म्हणून आपली आयडेंटिटी जी आहे ही इंग्रजांच्या आगमनानंतरच आपल्याला देश म्हणून आपण एकत्र झालो. सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की इंग्रजांनी या देशाला एक बनवलं, नाहीतर या ठिकाणी संस्थानिकांचे छोटे छोटे राज्य होती. एकमेकाला ते दुसरा संकटात असला तर एक जण संकटात असला तर दुसरा धावून जात नव्हता. म्हणूनच बाहेर परकीय आक्रमकांना, मग ते मोगल असतील किंवा इंग्रज असतील, डच असतील, शेक असतील, हुन असतील, फ्रेंच असतील, अनेक लोकांनी, ग्रीक असतील, अनेक लोकांनी अनेक वेळा आपल्यावर आक्रमण केली आणि आपल्याला गुलाम बनवलं. म्हणून आजच्या संदर्भामध्ये आज आपण जे स्वातंत्र्याचे 75 अमृत महोत्सव आपण साजरा केला. 75 जेमतेम 75 वर्ष आपल्या स्वातंत्र्याला झाली. मग हे कायम आपलं अबाधित स्वातंत्र्य ठेवायचं असेल तर अंतर्गत सुरक्षा आणि बाह्य सुरक्षाच्या दृष्टीने राष्ट्रीय एकात्मता फार महत्वाची आहे. एकोप्यानं राहणं, एकजुटीनं राहणं फार महत्वाचं आहे. तर महात्मा फुले राष्ट्रीय एकात्मतेवर विचार व्यक्त करताना म्हणतात की एक राष्ट्र कोणाला म्हणायचं, कोणत्या राष्ट्राला एकमेव राष्ट्र असं म्हणायचं. तर ते उदाहरण देतात की 18 कटबोळ्याचं धान्याचं 18 धान्य मिळून एक कटबोळं बनवलं. आता कटबोळं म्हणजे काय, असा एखादा पदार्थ नसतो की एखादा अन्नाचा गोळा म्हणून आपण वेगवेगळ्या अन्नांचा मिळून बनवलेला एक असा कटबोळं असं ते म्हणतात, की त्याला पदार्थ कोणी म्हणणार नाही. तसंच 18 प्रकार जातीचा मिळून बनलेला समाज त्याला कोणी राष्ट्र म्हणणार नाही. तर एकमेव लोक म्हणजे राष्ट्र. एकमेव लोक म्हणजे राष्ट्र म्हणजे ते इतके एकमय झाले पाहिजे की ते तिथे कोणत्या धर्माचा, तो त्या फलाण्या धर्माचा, तो फलाण्या जातीचा हा विषयच नसला पाहिजे. सर्व जेव्हा या देशातील लोक एकमय होतील, त्यांच्यामध्ये सर्व प्रकारचे संबंध प्रस्थापित होतील, तेव्हा देश खऱ्या अर्थानं एक होईल आणि ती खऱ्या अर्थानं ताकद आपली जगाला दिसून येईल आणि कोणी आपल्याकडे वाकड्या नजरेने, जगातील कुठलाच देश साम्राज्यवादी आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही. तर ही या गोष्टींचा अंतर्भाव
आजच्या शिक्षकांच्या माध्यमातून वर्ग वर्ग वर्गांमधून कॉलेजेसमधून व्हायला पाहिजेत आणि विद्यार्थ्यापर्यंत ह्या गोष्टी पोहोचायला पाहिजेत. म्हणून शिक्षकांची भूमिका फार महत्वाची आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, आय एम इंडियन फर्स्ट. आय एम इंडियन फर्स्ट. मी प्रथम भारतीय आहे. नंतर माझे काही संबंध असतील, नंतर माझं बाकी सर्व काही गोष्टी असतील त्यानंतर, परंतु राष्ट्रहित प्रथम. मी भारतीय प्रथम, नंतर मी एक दुसरा कोणी व्यक्ती असेल. हे विचाराचं गंभीरतेने चर्चा व्हायला पाहिजे, त्याचा अभ्यास व्हायला पाहिजे, त्याच्यावर विचारमंथन व्हायला पाहिजे. एका ओळीमध्ये कितीतरी मोठं PhDचा शोध प्रबंध दडलेला आहे. याच्यावर विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी लक्ष देण्याची गरज आहे. आता ही इंटेग्रिटी, नॅशनल इंटेग्रिटी आहे, ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, की जे आपल्याला एका धाग्याने घट्ट, एकात्मतेच्या धाग्याने घट्ट सगळ्यांना बांधून ठेवते, की जे आपल्यामध्ये स्नेहभाव, बंधुभाव निर्माण करते, की ज्याच्यामुळेच राष्ट्रभक्ती, प्रखर अशी राष्ट्रभक्तीचा सुद्धा अंतर्भाव त्याच्यामध्ये आहे. आणि हे निरंतर चालणाऱ्या प्रक्रियेमधूनच राष्ट्राची जडणघडण होणार आहे. किती जरी आपले मतभेद असतील तर ते मतभेद बाजूला ठेवून राष्ट्रहित जिथे येते, राष्ट्र हे काही डोंगर दऱ्यांचं मिळून नसते, तर तिथल्या तळागाळातील लोकांचं मिळून बनलेलं असते. म्हणून अण्णाभाऊ साठेंसारखे विचारवंत म्हणतात की ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरली नसून ही श्रमकरी मजुरांच्या तळहातावर तरली आहे. हा किती मोठा विचार साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे सुद्धा सांगून जातात, की या विचारांची गरज आहे, की ज्यामुळे राष्ट्र हे आपण एक मोठं राष्ट्र म्हणून आपल्या भारताचा उदय होऊ शकतो. अनेक गोष्टींचा याच्यामध्ये अभ्यास आहे, की समाजशास्त्राच्या अभ्यासकांनी सुद्धा या राष्ट्रीय एकात्मतेचा त्यांच्या लिखाणामधून अनेक समाजशास्त्रज्ञ होऊन गेले. त्यांनी आपापल्या परीनं त्याच्यावर अभ्यास करून आपले मत मांडलेले आहे. त्यामधीलच एक समाजशास्त्रज्ञ जो मायरॉन वेनर नावाचा जो समाजशास्त्रज्ञ आहे, त्याने सुद्धा 5 प्रकारांमध्ये या राष्ट्रीय या इंटिग्रेशन या शब्दाचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता मायरॉन वेनर म्हणतो की आपले धार्मिक हितसंबंध काही असतील, अनेक प्रकारचे धर्माचे लोक त्या राष्ट्रामध्ये राहत असतील, अशा विविधतेमधून एकात्मता साधण्यासाठी सर्वच जाती धर्माच्या लोकांनी समोर यायला पाहिजे. त्याच्यामध्ये भिन्न भिन्न प्रांतातील लोक असतील, प्रांतिक अस्मिता एका लेवल पर्यंत ठीक, परंतु जेव्हा राष्ट्रहित येते तेव्हा ती प्रांतिक अस्मिता सुद्धा बाजूला ठेवल्या गेली पाहिजे. वेगवेगळ्या प्रांतांचे, जसं भारत हे एक संघ राज्य आहे, की याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रांतांनी मिळून इथे एक राष्ट्र निर्माण झालेलं आहे 1947 मध्ये, 15 ऑगस्ट 1947 मध्ये. परंतु त्या प्रांतांची, त्या प्रांतिक अस्मितेची जोपासणूक तर झालीच पाहिजे, परंतु तिथे प्रांतिक असापणाचा गर्व नसला पाहिजे. कारण देश म्हणून एकत्र राहायचं असेल तर याची सुद्धा जोपासणूक करताना प्रांतवाद तिथे यायला नको. समेटीची भूमिका, काही विवाद असतील प्रांतांमध्ये ते सुद्धा दूर व्हायला पाहिजे. आणि एक समूहामध्ये काम करताना, एका ऑर्गनायझेशन मध्ये काम करताना एक
ऑर्गनायझेशनचं हित, समूहाचं हित तिथे जोपासले गेलं पाहिजेत. वैयक्तिक मतभेद हे दावे तिथे बाजूला सारले गेले पाहिजेत. अशा पद्धतीनं ही एकात्मतेची मांडणी आपल्याला करता येते. आता या राष्ट्रीय एकात्मतेला दोन भागामध्ये पाहिल्या जाते, की ज्याच्यामध्ये एक प्रशासकीय भाग आणि एक राजकीय एकात्मता, प्रशासकीय एकात्मता आणि राजकीय एकात्मता ही झाली एक, आणि दुसरी एक भावनिक एकात्मता हा दुसरा. अशा दोन भागामध्ये याची विभागणी आपल्याला करता येते. आता राजकीय एकात्मतेमध्ये त्या देशातील सर्व लोक एक प्रशासन स्वीकारतात आणि एका संविधानाने दिलेले कायदे त्यांचं पालन करतात आणि कायदा आणि सुव्यवस्था निर्माण करून देशामध्ये शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळंच भारतीय संविधान आपल्याला एकात्म ठेवण्यासाठी एक मोलाचं योगदान त्या संविधानाचं आहे. आज आपला राष्ट्रीय धर्म ग्रंथ जर म्हटला तर ते भारतीय संविधान आहे, आणि या संविधानाचा अभ्यास आजच्या शिक्षकांनी सुद्धा करायला पाहिजे. आणि संविधानामधील ज्या मौल्यवान गोष्टी सांगितलेल्या आहेत, ज्या काही, त्या सर्वांचा बारकाईने अभ्यास विद्यार्थ्यांसमोर व्हायला पाहिजे. की संविधानामध्येच संपूर्ण देशाचं हित दडलेलं आहे, आणि या लहान लहान प्रश्न असतील तर विद्यार्थ्यांपुढे शिक्षकांनी मांडले पाहिजे की भारतीय संविधानाचे जनक कोणाला म्हटलं जाते. तर ते आपल्याला सांगता आलं पाहिजे की द फादर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, की ज्या बाबासाहेबांनी 60 देशांच्या संविधानांचा अभ्यास करून असं सुंदर असं संविधान भारताचं तयार केलं. आणि हे करत असताना त्यांना किती वेळ लागला. आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये संपूर्ण जीवनाचा अनुभव, शैक्षणिक देशसेवेचा असा दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी होता. आणि त्यांना मग किती वेळ लागला. तर या प्रश्न विचारल्यानंतर विद्यार्थ्यांना त्याचं उत्तर देता आलं पाहिजे की बाबासाहेबांना 2 वर्ष 11 महिने 18 दिवस ते संविधान करताना तयार करण्यासाठी एवढा कालावधी लागला. भारतीय संविधानामध्ये किती आर्टिकल्स आहेत, ते किती पार्ट्स मध्ये आहेत. जसे की 395 आर्टिकल्स भारतीय संविधानात, मूळ संविधानामध्ये समाविष्ट होते आणि ते 22 भागामध्ये विभागलेले होते. आपलं संविधान आपण कधी अंगीकारलं तर 26 जानेवारी 1950 मध्ये ते आपण अंगीकारलं. परंतु आज संविधानामध्ये कालांतराने काही बदल घडले, काही सुधारणा घडल्या, तर त्या आज संविधानातील एकूण आर्टिकलची संख्या 448 झाली. भारतीय संविधानाने आपल्या देशाला काय नाव दिलं? पहिल्याच प्रकरणामध्ये इंडिया दॅट इज भारत शाल बी अ युनियन ऑफ स्टेट्स, अशा पद्धतीची देशाचं सुद्धा नामकरण संविधानाने केलेलं आहे. भारतीय संविधानाने म्हटलं की भारत, इंडिया म्हणजेच भारत, आणि हा भारत कसा असेल? अ युनियन ऑफ स्टेट्स, एक संघ राज्य असेल. आज त्या अनुषंगाने म्हणजे एकात्मता कशामुळे आपण बाधित राहू शकू? तर संविधानामुळे. त्यामुळे याचा अभ्यास सुद्धा शिक्षकांनी, विद्यार्थ्यांनी वारंवार चर्चा करून त्याच्यावर ते संविधान आत्मसात करण्याची आज गरज निर्माण झालेली आहे. कुठल्याही देशाचा कणा हा शिक्षक असतो, आणि या शिक्षण पद्धतीमध्ये, शिक्षण प्रणालीमध्ये तो सेंट्रल फोर्स असतो, मुख्य प्रवाह, की जिथूनच सर्व विकासाची गंगा त्याच्यापासून विद्यार्थ्यापर्यंत पोहोचते.
कुठलाच राष्ट्रीय एकात्मतेचा कार्यक्रम शिक्षकाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, त्याला पूर्णत्व प्राप्त होऊ शकत नाही. त्यामुळे एक महत्वाची भूमिका आणि विद्यार्थी आणि शिक्षकांमधलं नातं एक निर्माण होते, ते एक अटूट असं नातं असलं पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये एकोप्याची भावना निर्माण करण्यासाठी शिक्षकांचे प्रयत्न असले पाहिजेत. वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळ्या धर्माचे विद्यार्थी शिक्षकाच्या डोळ्यासमोर असतात. त्यांच्या सोबत भेदभाव झाला नाही पाहिजे. आणि लोकशाही मूल्यांचं संवर्धन, लोकशाही मूल्यांचा अंगीकार विचारांमधून, त्याच्या कृतीमधून विद्यार्थ्यांसमोर प्रगट झाला पाहिजे. तरच एकात्मता, राष्ट्रीय एकात्मता प्रबळ होऊ शकते. म्हणूनच क्रिएटिव्ह आहे. राष्ट्र निर्माण शिक्षकाच्या हातून होत असते आणि त्या संदर्भातलं साहित्य राष्ट्रीय मूल्यांचं जोपासणूक करण्याच्या दृष्टीने शिक्षकांच्या लायब्ररीमध्ये सुद्धा तशा पद्धतीचं साहित्य, तशा प्रकारचे ग्रंथ संपदा विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हायला पाहिजे. तरच आपलं देशाचा विकास होईल. आणि या शिक्षण संस्थांमधून सुद्धा तशा पद्धतीच्या शिक्षण संस्थांमध्ये, ग्रंथालयामध्ये सुद्धा मुबलक पद्धतीनं राष्ट्रीय एकात्मतेविषयीचं साहित्य ग्रंथालयामध्ये मुबलक प्रमाणात अवेलेबल असायला पाहिजे, की ज्याच्यामुळे 18 पगड जातीच्या वर कुठल्याही प्रकारचा प्रांतवाद किंवा कुठल्याही प्रकारचा ज्याला म्हणू संकुचितपणा लोकांच्या मनामध्ये निर्माण होण्यासाठी थारा राहणार नाही. कुठल्याही प्रकारचं कम्युनॅलिझम तिथे नसेल, कास्टिझम नसेल. अशी निकोप वाढ होण्यासाठी ग्रंथालय मदत करू शकतात आणि लोकशाहीचं बळकटीकरण याच्या माध्यमातूनच शक्य आहे. बंधुभाव, एकात्मता हे मूल्य परस्पर पूरक आहेत. आता शिक्षकांनी एकात्मतेच्या दृष्टीने जे काही महान थोर ज्याला म्हणू आपण नॅशनल हिरोज, देशाचे पुढारी, त्यांचा त्याग, त्यांचं बलिदान विद्यार्थ्यांपुढे त्यांनी मांडलं गेलं पाहिजे, की कोणामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्याला काय काय कष्ट करावे लागले. या गोष्टींची चर्चा विद्यार्थ्यांसोबत झाली पाहिजे. कोण कोण राष्ट्रीय हिरोज आपले होऊन गेले, कोण कोण समाज सुधारक होऊन गेले. आणि नॅशनल युनिटीचा, त्या पद्धतीचं राष्ट्रीय एकात्मतेच्या पूरक गोष्टी, राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने असा ज्वाज्वल इतिहास, याची सुद्धा पुनर्मांडणी विद्यार्थ्यांसमोर व्हायला पाहिजे. तरच राष्ट्रीय एकात्मता खऱ्या अर्थाने नांदू शकेल. अनेक प्रश्न आज देशाला भेडसावत आहेत आणि या प्रश्नांना सामोरं जाण्यासाठी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शिकून बाहेर पडत आहेत. उच्च विद्या घेऊन ते बाहेर पडत आहेत. त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. जोपर्यंत आर्थिक सुबत्ता देशामध्ये नांदत नाही, शिकलेल्या कामाला योग्यतेनुसार त्याला काम मिळत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थानं एकात्मता प्रस्थापित होऊ शकत नाही. आज देशासमोर अनेक प्रश्न आहेत. दहशतवादाचा असेल, धर्मवादाचा असेल, तर या गोष्टीपासून विद्यार्थ्यांना दूर ठेवण्यासाठी
त्या बेरोजगार हातांना काम सुद्धा मिळणं महत्वाचं आहे, की जेणेकरून ते अ, काही वाईट मार्गाने ते जाणार नाहीत. वेगवेगळ्या संप्रदायाचे, वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या वंशाचे लोक या ठिकाणी राहतात. त्या लोकांना बंधुभावानं कसं राहता येईल या लोकांसोबत वेगवेगळ्या त्या सर्व गोष्टींचा विद्यार्थ्यांच्या कृतीतून भविष्य काळामध्ये आपल्याला भारत बघायला मिळेल. अ, विद्यार्थीच खऱ्या अर्थाने या देशाचे आधारस्तंभ आहेत आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या मूल्यांची जोपासणूक शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये व्हायला पाहिजे. अशा पद्धतीनं जर आपण विचार केला तर खऱ्या अर्थाने राष्ट्रीय एकात्मता आपल्याला वृद्धिंगत होताना दिसेल. अ, ठीक आहे सर. हा पहिला पार्ट आपला या ठिकाणी याच्याकडे संपुष्टात येतो. शिवशक्ती कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली. आपण सर्वांनी माझे विचार ऐकून घेतले त्याबद्दल मी आपला आभारी आहे. सरदार सर. हॅलो सर. हॅलो. थँक्यू सर. माझा आवाज येतो? हो हो सर, अत्यंत शांत शांततेने एक एक गोष्ट आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने मांडली. खर तर विद्यार्थ्यांच्या समोर आदर्श शिक्षकांच्या काय संकल्पना असतात त्या व्यक्तिपर्यंत वेगळ्या असल्या तरीही एक राष्ट्रीय एकात्मतेमध्ये शिक्षकांची अत्यंत महत्वाची भूमिका आहे आणि या संदर्भातलं आपलं विवेचन हे आम्हा सर्व व्ह्युअर्सना आणि या देशातल्या सगळ्या नागरिकांना आपण हे मार्गदर्शन केलं. ते मार्गदर्शन नक्कीच उपयुक्त ठरेलच नाही तर ते तुम्हाला त्यांच्या जीवनाला एक नवी दिशा देईल असा विश्वास मला वाटतो. आपण आमच्या विनंतीला मान देऊन आले आणि आम्हाला अत्यंत महत्वाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने आणि या अभ्यासक्रमाच्या वतीने मी प्राध्यापक चंद्रकांत सरदार तुमचं पुनश्च आभार मानतो आणि हे प्रबोधन इथे थांबू. धन्यवाद.